श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिबा मजला सुभद्रा श्रीराम. 12वा दशक शेवटच्या टप्प्यावर आलोय आपण. आज शेवटचा समास आपण बघणार आहोत. विवेक आणि वैराग्य याविषयी समर्थ आपल्याला या दशकामध्ये समजून सांगतायत. आज जो आपण समास बघणार आहोत उत्तम पुरुष निरूपण, एकूण 43 ओव्यांचा हा समास आहे. म्हणजे बघा, ह्यातला तसा बऱ्यापैकी मोठा असणारा हा समास आहे. या आधी आपला जो वर्ग झाला त्याच्यामध्ये एक शंका समोर आली होती. काळनिरूपण हा समास आणि त्यातल्या ओवीविषयी शंका होती. आणि ती ओवी कुठली होती तर ब्रह्मांड रचना जेथोनी झाली तेथे विवेकी दृष्टी घाली विवरता विवरता लाधली पूर्वापार स्थिती श्रीराम. 12व्या दशकातला 8वा समास आणि त्यातली ही 20वी ओवी होती. त्याबद्दल शंका होती. या ओवीचा भावार्थ काय होता आपण बघितलं होतं की ज्या आद्य तत्वापासनं या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्या मूळ कारणाचा विवेकी पुरुषांनी शोध घेतला. आणि त्या तत्वाचं सतत चिंतन मनन विवेचन करत करत त्याला त्या पूर्वस्थितीचा बोध होतो आणि तो त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. अशी ती ओवी. आता इथे विवरता विवरता यामध्ये एक प्रक्रिया आहे. कसं आहे, सत्य शोधायला गेलं तर ते एकदम सापडत नाही. म्हणजे इतक्या सहजासहजी ते हाती लागत नाही, त्याचा बोध होत नाही. तर त्याचा सतत विचार, त्याचं सतत निरीक्षण मनन विवेक याच्या सगळ्याच्या आधाराने ते आपल्याला उलगडत जातं. म्हणजे विवेकी पुरुषाला तर ते ह्या सगळ्या टप्प्यातनं उलगडत जातं. मायेचं आवरण जे आहे ते दूर सारत या कार्यामागचं कारण आणि त्या कारणामागचं मूळ कारण असं तो शोधत जातो. आणि यातून या साधकाच्या दृष्टीतनं या दृश्यातून अदृश्याकडे त्याचं मन वळतं. म्हणजे जे दिसत नाहीये, जे सत्य आपण शोधतोय त्याच्याकडे त्याचं मन वळतं. अशा प्रकारे हा जो शोध घेतला जातो यामध्ये विवेकाच्या लख्ख प्रकाशामध्ये मन हळूहळू त्या मूळ तत्वापर्यंत जाऊन पोचतं. विवरता विवरता थोडक्यात काय, या सत्याचा क्रमशः उलगडा करत जाणं म्हणजे विवरता विवरता. आता तुम्ही म्हणाल की ह्याचं झालं होतं की स्पष्टीकरण, मग आज का पुन्हा हा विषय घेतला? आज या ओवीचा मुद्दामून संदर्भ घेतला कारण या ओवीतला विचार आणि आजचा आपला जो समास आहे उत्तम पुरुष निरूपण, हा जो समास आहे त्या समासाशी अत्यंत समर्पकपणे ही ओवी जोडली जाते. कारण समर्थांचा जो उत्तम पुरुष आहे तो केवळ व्यवहार कुशल नाहीये, तर त्याची दृष्टी मूळ तत्वाकडे, म्हणजे तो व्यवहारात जगतोय या दृश्य जगात जगतोय पण त्याची दृष्टी त्याचं सगळं अनुसंधान कुठे आहे तर त्या मूळ तत्वाकडे. त्याच्याकडे विवेक वैराग्य आत्मज्ञान ह्या सगळ्याचा सुरेख संगम आहे. आणि असा हा जो उत्तम पुरुष आहे तर त्याची सत्याचा शोध घेण्याची शोधक वृत्ती, बघा ही त्याची वृत्ती आहे. त्यामुळे तो बाह्य जगात न अडकता मूळ तत्वाचा सतत शोध घेत राहतो. विवरता विवरता या शब्दामध्येच
उत्तम पुरुषाची ज्ञान साधना व्यक्त होते. विवेकाच्या आधाराने तो म्हणजे या ओवीत म्हटले पूर्वापार स्थिती म्हणजे शुद्ध स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो. कारण विवेक हा उत्तम पुरुषाचा प्राण आहे. या विवेकाचंच महत्त्व समर्थ आपल्याला सांगतायत ना या दशकात. आता या ओवीमधली विवेकदृष्टी आणि उत्तम पुरुष निरूपणातला विवेक संपन्न पुरुष हे एकाच तत्वाचे दोन आविष्कार आहेत. विवेकदृष्टी ही त्याच्या अंतःकरणामध्ये जी सत्य शोधण्याची त्याची वृत्ती आहे ना, ही त्या विवेकदृष्टीत दिसते. आणि विवेक संपन्न पुरुष हे त्या वृत्तीचं त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेलं प्रगटीकरण आहे. दोन्हीचा चांगला संबंध आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, की समर्थांचा प्रत्येक समास हा एखाद्या साखळीप्रमाणे गुंफलेला आहे. एकमेकात हे विषय आहेत म्हणजे एखादा विषय मागे सोडून चालत नाही. आधीच्याही समासांचं स्मरण असणं हे आवश्यक आहे. याच्यासाठी ही ओवी पुन्हा घेऊन आपण त्याच्याबद्दल बघितलं. आता सत्याचा शोध घेणारा, आत्मज्ञान प्राप्त केलेला हा जो उत्तम पुरुष आहे, तो कसा आहे? म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून स्वतःपुरतं थांबणं, हे त्याचं अंतिम कर्तव्य नाहीये. तर त्यांनी काय केलंय? त्यांनी आपल्या भोवती जे अज्ञानग्रस्त लोकं आहेत, आपल्यासारखे बद्ध, ह्या सगळ्यांना तो आत्मज्ञानाच्या मार्गाकडे वळवतो. किंबहुना त्यांनी ह्या पृथ्वी तलावर राहून अशा ह्या अज्ञानी जीवांना आत्मज्ञानाच्या मार्गाकडे वळवावं, त्यांना विवेक संपन्न करावं आणि सजग बनवावं असा समर्थांचा आग्रह आहे. शहाणे करून सोडावे सकळ जन, ही समर्थांची इच्छा आहे. पण हे कार्य हातात घेण्यापूर्वी अशा व्यक्तींमध्ये कोणते गुण असायला हवेत? ही पण म्हणजे नुसती अपेक्षा व्यक्त नाही केली आहे. समर्थ या ठिकाणी सांगतात, की त्याच्यामध्ये कुठले गुण असायला हवेत, त्याची वृत्ती कशी असायला हवी, जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा हवा, हे सगळं समर्थ आपल्याला या समासामध्ये स्पष्ट करून सांगतात. बघा या समासाची सुरुवात खूप छान झाली आहे. पहिलीच ओवी बघा. आपण यथेष्ट जेवणे, यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वायाद वडणे, हा धर्म नव्हे श्रीराम. या समासामध्ये समर्थांनी जे उत्तम पुरुषाचं वर्णन केलंय ना, ते फक्त तात्विक नाहीये. तर त्याच्या आचरणातनं त्याची लक्षणं प्रकट होतात. ओवी वाचल्यानंतर अर्थ अगदी स्पष्ट आहे. या ठिकाणी समर्थांनी यथेष्ट हा जो शब्द वापरलाय, त्याच्यावर थोडंसं चिंतन करावं असं वाटतं. कारण आपण नेहमी काय म्हणतो? आज मी यथेच्छ जेवले किंवा जेवलो. हं. आपला आवडीचा शब्द आहे. यथेच्छ. आता तुम्ही सगळेजण छान सुट्टी एन्जॉय करून आलेला आहात. त्याच्यामध्ये खाणं-पिणं यथेच्छ मजा करून आलेला आहात. आता इथे समर्थ यथेच्छ जेवावे नाही म्हणत आहेत, तर यथेष्ट जेवावे असं म्हणतात. आता या 2 शब्दांमध्ये काय फरक आहे? तर यथेष्ट म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढं, पुरेसं, मर्यादित आणि यथेच्छ म्हणजे आपण जे करतो ते, मनाला वाटेल तेवढं, इच्छेनुसार, अमर्याद. हे लक्षात ठेवा. आता या ओवीतनं समर्थ आपल्याला अन्नदान करा, असं काही सांगत नाहीयेत हं. किंवा पोटभर जेवा आणि उरेल ते वाटून टाका, असं पण सांगत नाहीयेत. तर आधीच गरजेपुरतं घ्या, अतिरेक न करता, संयम पाळून आणि त्यानंतर जे उरेल ते इतरांना द्या. बघा बुफे पद्धत आल्यानंतर जेवणाची पद्धत कशी झाली आहे. लोकं पानात इतकं वाढून घेतात, की पानात जागा शिल्लक राहत नाही. ओसंडून वाहत असतं. मग ते उष्ट झालेलं अन्न वाया जातं. म्हणूनच आधीच विचार करून नीट पानात वाढून घ्या. म्हणजे यामागे संयम, विवेक, परोपकार
हे सगळी तत्व दडलेली आहेत. समर्थांचा जो उत्तम पुरुष आहे ना, तो यथेच्छ उपभोग घेणारा नाहीये. तर तो मर्यादित स्वरूपात उपभोग घेणार आहे. स्वतःच्या गरजा कमी ठेवून इतरांना देणं, ही त्याची धर्मबुद्धी असते. कोणतीही वस्तू, विशेषतः अन्न, हे ईश्वर प्रसाद मानून तो त्याचं ग्रहण करतो. आणि तसंच अन्न म्हणजे केवळ पदार्थ नाही. म्हणजे काही गोष्टी आपणही लक्षात घेण्यासारख्या असतात, ज्या आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. कारण त्यामागे ह्या अनेकांचे कष्ट असतात. आणि अन्नाची नासाडी झाली, की ह्या अनेकांचे जे कष्ट असतात, त्या श्रमाचा अपमान होत असतो. ही जाणीव प्रत्येकाला असणं महत्वाचं आहे. म्हणजे पहिल्याच ओवीत समर्थ एक सुंदर विचार देऊन जातात. फक्त स्वतःची गरज भागवणं हा झाला संकुचित स्वभावधर्म. इतरांना वाटणं हा झाला सद्गुण आणि वाया जाऊ न देणं हा झाला विवेक. या तिन्हीचा समन्वय ज्याच्या आचरणामध्ये दिसतो, तोच खऱ्या अर्थाने उत्तम पुरुष. म्हणजे ब्रह्मांड रचना जेथुनी झाली ही ओवी आपण जी बघितली काळनिरूपणमध्ये, त्या ओवीत उत्तम पुरुषाच्या विवेकदृष्टीचं जे वर्णन आलं आहे, तर आपण यथेष्ट जेवणे यामध्ये त्याच्या विवेकी आचरणाचं दर्शन आपल्याला घडतं. बघा, म्हणजे एकीकडे त्याचा विचार ब्रह्मांडाच्या मुळापर्यंत जातो आणि दुसरीकडे त्याचा व्यवहार अन्नाच्या एका कणाचीही नासाडी होऊ देत नाही. हेच समर्थांच्या उत्तम पुरुषाचं वैशिष्ट्य आहे. खूप नीट जाणून घेण्यासारखा हा समास आहे. म्हणजे कसा आहे हा? परमार्थात उंच आणि व्यवहारात जागरूक. आणि आपल्यालाही तसंच व्हायला सांगतायत. या समासात समर्थांनी उत्तम पुरुषाचं जे व्यक्तिमत्व त्याच्या लक्षणांच्या आधारे आपल्यासमोर मांडलंय, त्याचे एकूण 4 स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. आता ते कोणते? त्याचं एक थोडक्यात चिंतन करूया. या उत्तम पुरुषाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे आत्मज्ञान. आता आत्मज्ञान म्हणजे केवळ शास्त्राचं वाचन किंवा तत्वज्ञानाची माहिती नाही. तर अनुभवाच्या माध्यमातनं मी कोण? या प्रश्नाचं उत्तर मिळणं म्हणजे आत्मज्ञान. साधक जी साधना करत असतो, त्या साधन मार्गामध्ये त्याला जे अनुभव येतात, त्यातून त्याला आपल्या ह्या प्रश्नांची उकल होत असते. उत्तम पुरुषाला आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं. आणि असा हा जो पुरुष आहे, तो केवळ देह, मन, बुद्धी किंवा सामाजिक ओळख पाहत नाही. म्हणजे पद वगैरे ह्या गोष्टी त्याच्याकरता दुय्यम असतात. तो आपल्या अंतर्यामी असणारा जो चैतन्य स्वरूप आहे, त्या चैतन्य स्वरूपाचा बोध करून घेतो. आणि त्यामुळे अर्थातच त्याच्या ठिकाणी अहंकार नसतो. आपल्याला अहंकाराचा त्याग करा हे सांगितले ना, कारण आत्मज्ञान प्राप्तीसाठी किंवा आपलं व्यक्तिमत्वच उत्तम घडवण्यासाठी अहंकार हा मोठा शत्रू आहे. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये तर पहिला शत्रू अहंकारच मानलाय. आता ह्या उत्तम पुरुष जो आहे त्याच्यामध्ये अहंकार नसल्यामुळे त्याची दृष्टी अत्यंत व्यापक असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे त्याच्या जीवनातले अनेक भ्रम नष्ट होतात. म्हणजे असे कुठले भ्रम जे आपल्यामध्ये आहेत? मी करता आहे, हे माझं आहे, माझ्यामुळे सगळं काही घडतंय, अशा संकुचित विचारांना त्याच्याकडे थारा नसतो. सर्वांमध्ये एकच आत्मतत्व आहे, ही त्याची जाणीव दृढ असते आणि त्यामुळे त्याला त्याची जी व्यापक दृष्टी असते, त्याच्याबरोबर त्याला सगळ्यामध्ये समतोल साधता येतं, समतोलपणे त्याला वागता येतं. हे महत्त्वाचं. याचं जीवन कसं असतं? तर उत्तम पुरुषाचं जीवन स्नानसंध्या, भगवंताचं स्मरण, हरिकथा आणि तत्वनिष्ठ आचरण यावर त्याचं जीवन आधारित असतं.
आता या आत्मज्ञानाचं हे स्वाभाविक फळ म्हणजे काय? वैराग्य. हे त्याचं दुसरं आणि महत्वाचं लक्षण आहे. आत्मज्ञानामुळे काय घडतं? तर विषयाबद्दल असणारी जी आसक्ती आहे, म्हणजे विषयाबद्दलची अलिप्तता त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आता वैराग्य म्हणजे काय हे आपण जाणतोच, आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. उतरलं किती हे महत्वाचं आहे. पण तरी आपण आपल्याला आता ते शब्द कळलेले आहेत, की वैराग्य म्हणजे त्याच्यामध्ये संसाराचा तिरस्कार यामध्ये अपेक्षित नाही. तर संसाराचं खरं स्वरूप ओळखून त्यामध्ये राहूनही त्यात न अडकणं. म्हणजे उपजे ते नाशे ह्याचं त्याला पूर्ण ज्ञान झालेलं असतं आणि त्यामुळे त्याची संसाराबद्दलची जी आसक्ती असते, अतिरेकी आसक्ती, ती कमी होते. म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था त्याला प्राप्त होते. मान, अपमान, यश, अपयश, स्तुती, निंदा या सगळ्यामध्ये तो समत्व राखतो. राग आणि द्वेष ह्याच्या पलीकडे गेल्यामुळे काय होतं, त्याला एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त झालेलं असतं आणि त्याला मनःशांती देखील प्राप्त झालेली असते. त्यामुळे त्याचा हा गुण घेणं अतिशय महत्वाचं आहे. याचा तिसरा आणि महत्वाचा विशेष जो समर्थ वारंवार आपल्याला सांगतायत, त्याची वाणी मधुर, हितकारक आणि लोकांना जोडणारी आहे. वाचिक तर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि समर्थ देखील वारंवार महंत कसा असावा हे आपण बघितलं. महंत लक्षणामध्ये देखील त्याची वाणी मधुर असावी असं सांगितलंय. या उत्तम पुरुष निरूपणामध्ये देखील समर्थ वाणी मधुर असावी हेच सांगतायत. समर्थांनी मधुर वाणीला विशेष महत्त्व दिलंय आणि आपण देखील त्याला महत्त्व देणं आवश्यक आहे. या पुरुषाची वाणी जी आहे ते समर्थ म्हणतात त्याप्रमाणे संयमी, लोकांना प्रेरणा देणारी असते. तो लोकांना दुखावत नाही. खूप महत्वाचं सूत्र आहे. तो लोकांना दुखावत नाही. तो सत्य तर बोलतोच. पण जर कटू सत्य सांगण्याची वेळ आली, तर ते सुद्धा तो अत्यंत योग्य पद्धतीने सांगतो. त्यामुळे कुठेही त्याच्या वाणीमध्ये कठोरपणा येत नाही. म्हणजे त्याच्या वाणीत कठोरपणा नसतोच. तर त्याच्या वाणीमध्ये विवेक आणि त्याची वाणी कारुण्याने भरलेली असते. त्यामुळे त्याचं जे वक्तव्य असतं ना, त्यामधनं त्याचं ज्ञान आपल्याला दिसतं आणि विशेष म्हणजे अजून एक गुण घेण्यासारखा, त्याला जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा त्याला गर्व नसतो. मुख्य म्हणजे त्याच्या शब्दात अनुभवाचं वजन असतं. आता त्याचं बोलणं जे आहे ना, ते अनुभवातनं आलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं, बोलणं असं फोलपटाप्रमाणे वाटत नाही हो. ते त्याचं जे बोलणं आहे, त्याचे जे शब्द आहेत, त्याचं जे सांगणं आहे, तो जे दिशा देतो, ते मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असतं. आणि त्याचा फायदा असा होतो, की लोकांमध्ये परिवर्तन घडत जातं. हेच तर अपेक्षित आहे ना. आपल्या बोलण्याचा काही परिणाम होणं गरजेचं असतं आणि तो परिणाम झालेला कसा कळतो? तर लोकांमध्ये परिवर्तन घडत असतं. आणि त्याच्यामध्ये असणारी जी नम्रता आणि आपुलकी आहे, त्यामुळे त्याच्या सहवासामध्ये लोकांना आनंद होतो. आपल्या सहवासात लोकांना आनंद व्हावा, 4 शब्द आपल्याशी बोलावं असं वाटणं, हे खरंच खूप महत्त्वाचं लक्षण आहे हं. आणि उत्तम पुरुषाच्या सहवासामध्ये लोकांना आनंद लाभतो. आपण एकीकडे आत्मपरीक्षण करत चाललोय हेही लक्षात घ्या हं. की माझ्या सहवासात राहणं लोकांना आवडतंय का? माझं बोलणं लोकांना आवडतंय का? मी जे बोलते त्यातनं लोकांना दुखावणारे शब्द जात नाहीयेत ना? ह्या सगळ्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. नुसता समास आपण समजून घेत नाहीये. नुसता उत्तम पुरुष जाणून घेत नाहीये. तर ह्या गोष्टी माझ्यामध्ये येण्यासाठी मला सतत प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. आता समर्थांनी ह्याच्या मधुर वाणी असावी ह्यावर जोर दिलेला आहे
आणि ह्या वाणीचं वर्णन समर्थांनी इतकं सुंदर शब्दात जे केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, त्याचं बोलणं मृदू असतं. मृदू वचने बोलत जावे. त्याचं बोलणं नेमकं असतं. नेमकेची बोलावे. अत्यंत विचारपूर्वक असं तो बोलतो. शब्द निवडून दुसऱ्याचा गैरसमज होणार नाही, असं नेमक्या शब्दामध्ये तो बोलतो. आणि त्यामुळेच काय होतं, मला असं बोलायचं नव्हतं. माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता. असं त्याला म्हणून आपल्या बोलण्याचं समर्थन द्यावं लागत नाही. काही गोष्टी खूप लक्षात घेण्यासारख्या आहेत. आपल्याला सहज बोलतो, पण शब्द निवडून जर बोललो नाही, तर अनेक गैरसमज निर्माण होतात आणि अनेक नाती तुटतात. हा आत्तापर्यंतचा आपला अनुभव आहे. आणि ह्या अनुभवातनं आपण शहाणं होणं हे गरजेचं आहे. ही जी लक्षणं आपण त्याची बघतोय, त्याच्यामधलं चौथं लक्षण कुठलंय? तर पुष्कळांना सुखी करणं. आता हा त्याचा गुण आहे. हे त्याच्या बाह्य व्यक्तिमत्वाचं बाह्य फळ आहे. त्याच्या सहवासाने, त्याच्या मार्गदर्शनाने, त्याच्या प्रेमळ वागण्याने अनेकांना आधार मिळतो आणि तो केवळ स्वतःच्या मुक्तीचा विचार करत नाही. स्वार्थी नाहीये तो. तर तो लोककल्याणासाठी सतत झटत राहतो. अशी लोकं आपल्या बघण्यामध्ये असतात. त्यांच्यामुळे लोकांना मानसिक आधार मिळतो. जे संभ्रमित झालेले आहेत, त्यांना मार्ग दाखवतो. समाजामध्ये सद्भावना निर्माण करतो. जे त्याचं मुख्य कार्य आहे. लोकांच्या मनात चांगल्या भावना निर्माण करणं, सकारात्मकता निर्माण करणं, हे महत्वाचं आहे. आणि ते निर्माण करण्याचं काम हा उत्तम पुरुष करत असतो. केवढं मोठं कार्य तो पार पाडतो बघा. त्याच्या या गुणामुळे, त्याच्या ह्या कार्यामुळे अनेकांच्या सुखाचं कारण तो बनतो. खूप मोठी गोष्ट आहे. अनेकांच्या सुखाचं कारण बनणं हे जरी आपल्याला जमलं ना, तरी खूप आहे. म्हणजे ह्या 43 ओव्यांमध्ये इतक्या गोष्टी समर्थांनी सांगितल्या आहेत आणि मग हे बघितल्यानंतर आयुष्यातल्या ह्या टप्प्यापर्यंत येईपर्यंत आपण काय केलं? हा प्रश्न पडतो. उत्तम पुरुष निरूपण वाचताना अरे ह्यातलं थोडं तरी आपल्यात आलं असतं, तर आज आपल्याला केवढी उंची गाठता आली असती, हे कुठेतरी पुसटसं मनात येऊन जातं. कारण हे सगळं आत्मपरीक्षण करताना अरे, हे थोडक्यात चुकलंय. मधुर बोलावं, पण ते आपण कधी बोलतो? काय उद्देश मनात ठेवून बोलतो? सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे ना. आपलं बोलणं हे त्याच्यामागे काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. ह्या सगळ्या ज्या भावना आहेत आपल्या पाठीमागच्या, त्याची नोंद कुठेतरी होत असते, ज्याचं आपल्याला भान नसतं. आणि ते आपल्याला भान उत्तम पुरुष निरूपणामधनं मिळतं. हे संपूर्ण दासबोधामधनंच समर्थ आपल्याला भानावरच आणतात, जागं करतात. आणि त्याचा आता एक-एक टप्पा पुढे जात आता 12व्या दशक म्हणजे आपण दासबोधाच्या मध्यातनंही आता पुढे चाललोय. समर्थ आता इतक्या खोलामध्ये आपल्याला घेऊन चाललेत आणि त्यामुळेच आपण यथेष्ट जेवणे, ही जी सुरुवातीची ओवी आहे ना, तर हा जो उत्तम पुरुष आहे, पुष्कळांना सुखी करणं, हे त्याचं जे लक्षण आहे, याच्याशी ही जोडली गेली आहे. बरोबर ना? बरोबर धागे जुळत जातात आणि यातूनच त्याचं जे विवेकपूर्ण आचरण आहे, त्याच्याशी हे सगळं जोडलं जातं. कारण त्याचं ज्ञान आणि वैराग्य फक्त त्याच्या विचारात नाही, तर त्याच्या दैनंदिन वर्तनामधनं प्रगट होत असतं. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नाही द्यावे, कोणे एकासी श्रीराम. ही ओवी या चौथ्या लक्षणाचं सारच म्हणायला लागेल, नाही का? या सगळ्यातनं एक गोष्ट लक्षात येते, आत्मज्ञानाने दृष्टी शुद्ध होते. वैराग्याने मन शुद्ध होतं. मधुर वाणीने काय होतं? तर मधुर वाणीने व्यवहार शुद्ध होतो आणि परोपकाराने समाज सुखी होतो. आणि त्यामुळेच
हे जे 4 गुण आपण बघितले, हे 4 गुण वेगळे नाहीत, तर एका परिपूर्ण व्यक्तिमत्वाच्या या 4 परस्पर संबंधित बाजू आहेत. आता या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करावी वाटते, की समर्थ इथे पुरुष हा शब्द वापरतात आणि त्यामुळे स्त्रियांनी याकडे दुर्लक्ष करावं, चला हे आपल्यासाठी नाही, असं नाहीये. कारण भारतीय तत्वज्ञानामध्ये पुरुष हा शब्द मनुष्य, जीव किंवा साधक या व्यापक अर्थाने वापरलाय. त्यामुळे उत्तम पुरुष म्हणजे उत्तम गुणांनी युक्त, विवेकसंपन्न, आत्मज्ञानी मनुष्य. मग या गुणांची स्त्री असो किंवा पुरुष, इथे या भेदाशी काही संबंध नाहीये. आत्ता जे वर्णन केले ते सगळे गुण ज्या व्यक्तीमध्ये प्रकट होतात, ती व्यक्ती म्हणजे समर्थांचा उत्तम पुरुष आहे, हे लक्षात ठेवावं. मुद्दामून सांगितलं, कारण जेव्हा जेव्हा उत्तम पुरुष निरूपण हा समासावर बोलण्याची वेळ आली, तेव्हा बरेचदा लोकांनी विचारलं, विशेषतः स्त्रियांनी, की म्हणजे हे पुरुष आहे म्हणजे हे आमच्यासाठी नाही. तर हा गैरसमज दूर व्हावा, अर्थात तुम्हाला ह्याची कल्पना असूनही मुद्दामून मी इतरांसाठी या गोष्टीचा उल्लेख केला. आता या समासातली जी 28वी ओवी आहे, या 28व्या ओवीमध्ये समर्थांनी काय सांगितलंय? दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वाणी ही अज्ञानाची प्रमुख लक्षणे आहेत. ही सगळी असुरी संपत्ती आहे. भगवद्गीतेतही याचा उल्लेख आलाय. आणि या दोषांमुळे काय होतं? तर माणसाची विवेक शक्ती झाकली जाते. विवेक विवेकाला महत्व आहे आणि ही विवेक शक्तीच नेमकी ह्या असुरी संपत्तीमुळे झाकली जाते. मग त्याचं वर्तन कसं असतं? त्याचं वर्तन स्वतःला दुःख देणारं तर असतंच, पण ते इतरांना पण त्रासदायक आणि दुःखदायक ठरतं. त्याच्या सहवासामध्ये सुख, आनंद कधीच प्राप्त होत नाही. ही सगळी जी अज्ञानाची लक्षणं आहेत, ती स्वतंत्र नाहीयेत बरं का. तर ती एकमेकांशी जोडलेली आहेत. कसं? तर बघा, अंतःकरणामध्ये अहंकार असेल, तर तो वाणीतून व्यक्त होतो. अभिमानातून तुच्छता येते आणि तुच्छतेतून कठोरपणा सहज अंगामध्ये येतो. आणि त्यातूनच ही दुखावणारी वाणी मुखातनं बाहेर पडते. दंभ, दर्प या सर्वाचं सहज प्रकट होणारं रूप आहे. आणि हे प्रकट होणारं रूप जे आहे, ते त्या कठोर वाणीतनं येणार आहे. माणसामधला अहंकार त्याच्या वाणीला कठोर बनवतो, म्हणून तो अहंकार नको. आणि या उलट नम्रता, विनय, शांतता, मधुर वाणी ही सगळी ज्ञानाची लक्षणं मानली गेली आहेत. आता मनातली जी नम्रता आहे, ती शब्दामध्ये उतरली, की वाणी आपोआप मधुर होते, हे लक्षात ठेवा. आणि यासाठी नम्रता हा गुण महत्वाचा आहे. उत्तम पुरुष या सर्व गुणांमधनं समाजात व्यक्त होत असतो. त्याचे हे गुण त्याच्या वागण्यातनं, बोलण्यातनं आपोआपच व्यक्त होत असतात. आणि अशा गुणांनी युक्त असणाऱ्या माणसाचा शोध घेत अनेक जण त्यांना शोधत असतात आणि त्यांचा शोध घेत त्यांना येऊन मिळतात. अशा या उत्तम पुरुषांनी सगळ्यांना उत्तम मार्गाला लावावं, हे समर्थांचं सांगणं आहे. तुझ्याकडे उत्तम गुण आहे. तुला सत्याची जाणीव झालेली आहे. हे दृश्य जग म्हणजे माया आहे, ह्याचं तुला ज्ञान झालेलं आहे. तर या अज्ञानामध्ये जे लोकं अडकले आहेत, त्यांना तू त्या पलीकडे घेऊन जा. हा भवसागर तरून जाण्यासाठी तू त्यांना सहकार्य कर, हे समर्थांचं या उत्तम पुरुषाला सांगणं आहे. आणि मग तुला असं करायचं असेल तर त्यांनी काय करावं? तर अशा पुरुषांनी उत्तम असा लोकसंग्रह करावा. समाजामध्ये ही अध्यात्माची जी परंपरा आहे, ती टिकणं अतिशय महत्वाचं आहे. आणि या कलियुगात तर अतिशयच महत्वाचं आहे. हा उत्तम जो पुरुष आहे,
तो उत्तम लोकसंग्रह करून लोकांना त्यांनी अध्यात्म मार्ग, भक्ती मार्ग हे सगळं समजून सांगावं. समर्थ हे पण सांगतात, समजा आपण मध्येच हे जग सोडून गेलो, तर आपलं जे कार्य आहे, लोकांना भगवत भजनी लावायचं आहे, लोकांना सकारात्मक विचाराकडे न्यायचं आहे, लोकांना भगवंताचं सत्य स्वरूप जाणू द्यायचंय, हे जे कार्य आहे ते मध्येच बंद पडू शकतं ना. तर आपल्या पाठीमागे ही परंपरा पुढे नेणारा कोणीतरी हवा. आणि म्हणून म्हणून समर्थ काय सांगतात, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. पुष्कळ लोकांना भजनाला लावावं. म्हणजे केवळ देवदेव करावा असं नाही हं. तर हे जे गुण सांगितलेत ना, ते गुण त्यांच्यामध्ये आले पाहिजेत. त्या गुणांनी तो आधी मंडित व्हायला हवा. असा लोकसमूह जमवणारा पुढारी. इथेही समर्थांनी त्याच्यामध्ये अजून 2 लक्षणं सांगितली. ती कुठली सांगितली? तर रोकडी प्रबोध शक्ती आणि पुष्कळ लोकांचं मनोगत जाणणं. हे 2 गुण अतिशय महत्त्वाचे सांगितले. म्हणजे या व्यक्तीने केवळ लोकसंग्रह करणं अपेक्षित नाहीये. तर लोकांच्या मनात विश्वास, आपुलकी, आदर निर्माण करून त्यांना योग्य दिशेला नेणं आणि यासाठी त्याच्याकडे रोकडी प्रबोध शक्ती हवी. रोकडी म्हणजे काय? प्रत्यक्ष परिणाम करणारी, अनुभवावर आधारित अशी प्रभावी अशी प्रबोध शक्ती. त्याच्या बोलण्याने लोकांच्या मनात बदल घडतो आणि तो घडायलाच हवा. त्यांना विवेक प्राप्त होतो, विवेक वृत्ती त्यांची जागी होते आणि लोकांना कृती करायला त्याचे विचार प्रवृत्त होतात. प्रबोध शक्ती म्हणजे लोकांच्या मनात विवेक निर्माण करण्याची क्षमता. त्याचे शब्द मनाला स्पर्श करून जातात, मनात घर करून राहतात आणि चांगल्या अर्थाने की त्याच्यामुळे असा हा उत्तम बदल म्हणजे समर्थांची आपण दिनचर्या त्यांनी सांगितली, बघितली. मग माझ्या लक्षात आलं, की ही दिनचर्या जर मी माझ्या आचरणात आणली नाही, तर माझी दीन अशी चर्या होणार आहे. म्हणून ते विचार मी माझ्यामध्ये आणले पाहिजेत. तसा बदल मी माझ्या मनामध्ये केला पाहिजे. अशा पद्धतीचे हे शब्द आपल्या मनामध्ये राहतात आणि आपण कृती करायला प्रवृत्त होतो. ही अशी ही प्रबोध शक्ती आहे. म्हणजे याच्यामध्ये इतरांच्या जीवनाला म्हणजे स्वतःच्या तर आहेच, पण इतरांच्या जीवनाला दिशा देण्याचं सामर्थ्य आहे. ती लोकांना जागं करते. आता त्याच्यामध्ये लोकांचं मनोगत जाणण्याची त्याची जी क्षमता आहे, त्यामुळे काय होतं? लोकांना तो जोडून ठेवतो. आणि या 2 गुणांच्या आधारे तो लोकसंग्रह घडवतो. उत्तम असा लोकसंग्रह त्याच्याकडनं घडतो. त्याचं हे सगळं कार्य समाजाच्या हितासाठी, समाजहितासाठी फलदायी असंच ठरतं. माझंच म्हणणं खरं, असं म्हणणारे अनेक अहंकारी लोकं आपल्या पाहण्यात येतात. पण त्यांची झालेली परिस्थिती देखील आपण बघतो. माझं म्हणणं खरं असं म्हणणारा जो अहंकारी असतो, तो कायम एकटा पडतो आणि हे आपण अनेकांच्या बाबतीत बघतो, की त्यांच्या वाऱ्याला कोणी फिरकत देखील नाही. त्याचा सहवासच नको, कारण तिथे आनंदच मिळत नाही ना. ती व्यक्ती इतरांचं सुख त्याला बघवत नाही. त्याचा अहंकार त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो. म्हणून तो कायम एकटा पडतो. इथे त्यांनी उत्तम पुरुषाला काय सांगितलंय? तर लोकांना बरोबर घेऊन चालावं. त्यांना क्रमाक्रमाने शिकवावं. टप्प्या शिकवावं आणि विवेकाने हळू त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत न्यावं. समर्थांनी या समासामध्ये केवळ उत्तम पुरुषाचे सद्गुण एवढंच वर्णन केलंय का? तर असंही नाही हं. थोडंसं परत मागे जाऊया, तर या समासामध्ये जी 13वी ओवी आली आहे, त्या ओवीमध्ये
मनुष्याला त्याच्या अंतिम सत्याची समर्थांनी जाणीव करून दिली आहे. काय म्हटलंय त्यांनी? मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उर्वावे, येणे प्रकारे श्रीराम. समर्थ इथे वास्तव समोर आणून आणून देतात. जणू आपल्याला सावधच करतात. सावध करतात की हे जीवन क्षणभंगूर आहे. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. पण तरीही आपण सावध होत नाही. आणि म्हणूनच अहंकार, स्वार्थ आणि विषयासक्ती यामध्ये गुंतून न पडता जीवनाचं अंतिम ध्येय साध्य करावं, यासाठी समर्थ आपल्याला हे मुद्दामून जाणीव करून देत आहेत. आता समर्थ मृत्यूचं स्मरण करून देतात. इथे आपल्याला समर्थ घाबरवतायत का? किंवा आपल्याला निराश करतायत का? तर त्यांचा हा उद्देश नाहीच आहे. तर आपल्याला जागं करणं हा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळतेच, पण त्याबरोबर अजून एक फायदा होतो, तो म्हणजे भक्ती दृढ होते आणि आचरण शुद्ध होतं. जेव्हा या मरणाचं स्मरण असतं ना, तेव्हा ह्या गोष्टी आपोआप आपल्याकडनं घडतात. म्हणजे माणसाने कसं जगावं? तर म्हणजे देह नश्वर असला तरी त्याची कीर्ती, त्याचे सद्गुण आणि लोकहितकारी त्याचं कार्य समाजात चिरकाल म्हणजे कायम स्मरणात राहावं, असं त्याचं कार्य हवं. मरणाचं भान आलं ना, की प्राधान्य बदलतं, प्रायोरिटी बदलतातच. म्हणजे क्षणिक सुखाचं महत्त्व त्याच्या आयुष्यातनं बाद होतं आणि चिरंतन अशी जी मूल्य आहेत, त्याला महत्त्व येतं. आता मरणाचं स्मरण या ठिकाणी समर्थ आपल्याला करून देतात. म्हणजे भीती नाही, तर आपला विवेक जागृत ठेवण्याचं साधन आहे. मरणाचं स्मरण मनाला वैराग्य देतं आणि तेच मन भक्तीकडे वळतं. समर्थ या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा संदेश देतात. मरोनी कीर्तीस उरावे. देह गेला तरी आपल्या सद्गुणांची, परोपकाराची, धर्मनिष्ठ जीवनाची कीर्ती मागे राहायला पाहिजे. समर्थ आपल्याला शिकवतायत, की "अरे बाबा, तू आयुष्यात किती जगला, यापेक्षा कसा जगलास, हे महत्वाचं आहे." समर्थ देखील शब्द इतके निवडक वापरतात ना, बघा काय म्हणतात? कीर्ती, कीर्ती रूपे उरावे. बघा इथे कीर्ती म्हटले, प्रसिद्धी नाही. आपल्याला कीर्ती म्हटलं की लगेच प्रसिद्धी, अनुयायी, पुरस्कार, आपलं असलेलं पद हे सगळं डोळ्यासमोर येतं. पण समर्थांच्या भाषेत कीर्ती हा शब्द खोलात गेलेला आहे. समर्थांना जी कीर्ती अभिप्रेत आहे ना, ती सदाचाराची कीर्ती. म्हणजे आयुष्यभर नीतीने आचरण केलं का ते महत्वाचं. परोपकाराची कीर्ती, ज्याच्यामुळे अनेकांचं भलं होतं. भक्तीची कीर्ती, ज्याने भगवंताची निष्ठा ठेवून आपलं जीवन जगलंय. चारित्र्याची कीर्ती, ज्याच्या पाठीमागे भगवंत, ज्याच्या मृत्यूनंतर लोकं आदराने बोलतात. म्हणजे कीर्ती कुठली अपेक्षित आहे हे लक्षात घ्या. यामध्ये प्रसिद्धी नाही. कारण प्रसिद्धी क्षणिक असू शकते. पण सद्गुणामुळे निर्माण झालेली जी कीर्ती आहे, त्यातून आदर चिरंतन राहतो आणि त्यामुळेच लोकं सारखे आपल्याला स्मरणात ठेवतात. प्रसिद्धी काळाबरोबर विस्मृतीत जाते. पण कीर्ती मात्र सद्गुणांच्या रूपाने पिढ्यानपिढ्या जगत राहते. हा मुद्दा खूप लक्षात घेण्याचा आहे. आणि म्हणूनच इतका काळ लोटला तरी आपल्याला काय होतं? समर्थ जाणून घ्यावे, त्यांचे विचार जाणून घ्यावेत, हे आपल्याला सतत वाटत राहतं. कीर्ती ही अशी आहे, तिचं भयानक रूप म्हणजे कसं आहे, तिच्याविषयीची भूक कधीच संपत नाही. कारण कीर्ती म्हणजे प्रसिद्धी हे आपण समजतो ना आणि हे जेव्हा समजतो, तेव्हा ह्या कीर्तीची भूक संपत नाही. आणि त्यामुळे
तिच्या मागे मनुष्य धावत राहतो आणि तिच्या मागे धावत राहिलो तर कधीच मनःशांती मिळणार नाही. समर्थ काय सांगतात? सुख पाहता कीर्ती नाही. माणूस स्वतःच्याच सुखाचा विचार करत राहिला तर चांगली कीर्ती त्याला कधीच मिळत नाही. बघा, स्वार्थी जीवन सुखसोयी नक्की देईल, पण कीर्ती देणार नाही. यासाठी विवेक हवा. कधी स्वतःचं सुख पाहावं आणि कधी लोकहितासाठी त्याग करावा. हा संयम पण जमला पाहिजे हं. याचा जर विचार नसेल ना, तर समाधान कधीच मिळणार नाही. कीर्तीचा हव्यास दुःख देतो. सुखाचा हव्यास स्वार्थ वाढवतो. पण विवेक या दोघांमध्ये समतोल राखतो आणि समाधान देतो. समर्थांचा उत्तम पुरुष जो आहे ना, तो मरोन कीर्तीस उरावे याचं मार्गदर्शन करतो. आजच्या काळात पण उत्तम पुरुष केवळ वाचण्याचा किंवा ऐकण्याचा विषय नाही, तर तो आचरणात आणण्याचा आदर्श आहे. आत्मज्ञानाने अंतःकरण शुद्ध करणं, विवेकाने जीवन जगणं, प्रेमाने लोकांना जोडणं आणि समाजहितासाठी झटणं हाच समर्थांचा संदेश आणि समर्थांचा उत्तम पुरुष आहे. आणि ह्या उत्तम पुरुषाचा हाच खरा महिमा आहे. आज मी इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.